कशाच मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललो आहे मुंबई टू मांडवा फेरीनी, जी एमटीएमची फेरी जी आहे. ह्याच्या आधी जर कधी गेलो नाही तर बोललो चला इथं आज सुट्टी आहे, एवढंच रविवार आहे 8 मार्च. तर सर्व वुमेनला हॅपी वुमेन्स डे. आणि तर मग असा विचार चालू होता की आज सुट्टी तर आहे, काय करायला तर आहे, नाही तर एक अलिबागचा पण एक टूर मारून येऊया. आणि बोललो किती दिवस अशी नॉर्मल ते फेरी येत आणि जाणार, तर बोललो आज थोडं एमटीएम बघूया जरा त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे तो. तर आता 2 वाजताची फेरी आहे आमची. आता वाजले आहेत 9:45, कारण का तिकडे कसं असतं, तिकडे 15-20 मिनिटं आधी पोहोचायला लागतं, नाही तर मग जे असते ती अशी डोळ्याच्या समोरूनच ती फेरी जाते. आम्ही खूप टाइम असं बघितलंय. इनफॅक्ट लास्ट टाइम जे आम्ही लोक गेलो होतो रोरोनी, त्या टायमाला पण तो सीन झालेला. आम्ही लोक डॉट 5 वाजता तिकडे मांडवाला पोहोचलेलो आणि 5 वाजताचीच होती ती फेरी. तर त्याच्यामुळे मग आम्हाला मग ती फेरी पण भेटली नाही. मग त्यानंतर मग पाऊस पण फट्टे पडवता, तर त्याच्यामुळे मग एक दिवस मग थांबायला लागलं तिकडे. आणि मग नेक्स्ट डे मग आम्ही लोक मग नॉर्मल जी रोरोची फेरी आहे त्याने चालू परत एकदा तिथून मग उरण वगैरे. पण ठीक आहे, आता ते जे व्हायचं असतं ते तर होतच. तर मग आज मग आता मांडवाला जाणार आहे एमटीएमच्या फेरीनी. तर आता भाऊच्या धक्क्याला आता पोहोचायला आता 20 मिनिटं अजून दाखवतोय. ऍक्च्युअल मध्ये बाईकवर असं ब्लॉगिंग चालू करण्याचं कारण असं होतं की आधी झालेला लेट, मला लेटमुळे बोललो उगाचच परत ती जायची वगैरे फेरी, बोललो त्यापेक्षा फटाफट आपण चालू करूया असं. तर आज कसं आता याच्या आतमध्ये जो माईक बहुतेक तुम्हाला क्लिअर तर आवाज येतच असेल, कारण का डीजे असा माईक मिनी जो आहे तो घेतलेला आहे, प्लस तुझं हेल्मेट तुम्ही बघू शकता. तर थोडं आता कसं आपलं थोडं आता वाढलं, थोडा बजेट थोडा वाढलाय, म्हणून बोललो आता रोडच्या बदली आता एमटीएमनी जायचं. कारण का बाय रोड तर या टायमाला जाणं तर एक खूप मोठा टास्क असणार, उन्हाच एवढं आहे, थंडी पण गेलंय. तर बोललो चला आता एक दिवस आता ट्रॅव्हल करूया. बाकी खूप टाइम नंतर ब्लॉग येतोय माझा, मला माहिती आहे, कारण का सुट्ट्याच नाही भेटत आहे. आज पण रविवार आणि मग उद्या सोमवार, असे 2 दिवस सुट्ट्या भेटल्यात. सॅटर्डे संडे सुट्टी भेटतच नाही आपल्याला, त्यामध्ये आता काय करणार आता आपण तरी. तर आता आपण कसं चाललोय तर सांगितलंच आहे. आता मुद्दा आहे रोकडाचा. तर पर पर्सन 400 रुपये त्याचे झाले पर पर्सन, आणि बाईकचे 250 रुपये. फोर व्हीलरचं मला काय आयडिया नाही, कारण का आपल्याकडे फोर व्हीलर आहेच नाही. तर 400 पर हेड आणि 250 रुपये बाईक, असे ओव्हरऑल टोटल माझी झाली 1100 की 1010 काहीतरी झाले राऊंड फिगर. आता मला एवढं आठवत नाही, कारण का रात्री मी बुक केली होती. जेवढं लवकर कराल तेवढ्या लवकर तुम्हाला भेटेल. जर लेट झाला तर मग ते फुल पण होऊ शकतात. मग त्यानंतर मग एकदम ती दुसरी जी आहे ती डायरेक्ट 540 काहीतरी होतं. म्हणजे एवढ्या संध्याकाळी जाऊन करता पण नाही. मग तिकडे जाणार, फ्रेश होणार, जेवणार आणि झोपणार. त्यात आज इंडियाची फायनल आहे, तर मग अजूनच मजा येणार. न्यूझीलंड आणि इंडियाची आपली आज, तर ती वेगळीच मजा आहे. कसं मग मुंबईच्या बाहेर बसून कुठेतरी बीच आहे, बघू ना बीच साईडला तर जायला भेटला, बीच साईडला पण एकदा फिरून येऊ. कारण का रात्रीच्या टायमाला ते एकदम भुताडगी सारखं असतं. आणि आपण जाणार आहोत नगाव या ठिकाणी. तर बीच पासून ते जे घर आहे, त्या आपण लास्ट टाइम पण गेलो होतो प्रधानवाडीमध्ये. ते काहीतरी 1.5 किलोमीटर असं, एवढं काही जास्त लांब पण नाही. तर मग आज पण आता तिकडे चाललोय आपण. तर तिकडे थोडंसं काम पण आहे, ते पण थोडं काम करायचं आहे. तर बोललो या जरी तर संडे मंडे तर सुट्टीच आहे, तर बोललो आज जाऊ, आराम करू, मंडेला जाऊन बाकीचे कामं वगैरे करू. आणि मग तसंच मग येताना रिटर्न एमटीएम येऊ. नाही तर जर एमटीएम जर मिस झाली तर मग आपण रोडनी तरी येऊ. ऍटलीस्ट काहीतरी ऑप्शन आहे आपल्याकडे. बाय रोड तर टाळ आम्हाला येणं म्हणजे डोक्याला तापच आहे, कारण मग उन्हाच एवढं डोक्यावर आहे, त्याच्यावर नाचते. नशीब हेल्मेट आहे म्हणून थोडं वाटते तरी बरं, नाही तर काय हालत झाली असं मला स्वतःलाच माहिती नाही. तर तिकडे गेल्यावर मग एमटीएम मध्ये गेल्यानंतर मग तिकडे मांडवाला पोहोचल्यानंतर तिथून अजून 40 किलोमीटर पुढे नगाव आहे. मग तो असं पण तेवढा तर ट्रॅव्हल तर असणारच आहे. आता पेट्रोल पण आपल्या गाडीमध्ये कमीच आहे. पेट्रोल पण पेट्रोल भरायचं तिकडे भाऊच्या धक्क्याच्या इकडेच आहे एक पेट्रोल पंप, तिकडे पेट्रोल टाकी फुल करून टाकू. मग कसं आज आणि उद्या दोन्ही दिवस काही टेन्शन नाही. उद्या जर कुठे फिरायचं पण असेल नका बीच वगैरेला, दिवसा सकाळी उठून ते पण फिरू. तेवढंच मग बघू कसं काय होतं ते, कारण का काही प्लॅन्स काय माहिती, काही सध्या तरी काही प्लॅन्स नाही. जायचं, काम करायचं आपलं, नेक्स्ट डे रिटर्न यायचं एवढंच माहिती आहे. बाकीचे मजे काय असेल ते उठण्यावर आहे आपल्या. कारण आपण झोपायला लागलो तर भाई आपण कुंभकर्ण आहे. जे लोक मला पर्सनली बघतात त्या लोकांना चांगलंच पाहिजे. एकदा झोप लागली तर मग पूर्ण एकदम मस्त की झोपच काढतो. तर आता बघूया इकडे गेल्यानंतर काय कसं सीन असणार आहे, कसं नाही तो. आणि आपण ती जी एमटीएमची फेरी पण आहे ती पण एक्सप्लोर करूच नक्कीच. आता मला तिकडे माहिती नाही काय काय परमिशन देतील, काय काय आहे काय काय नाही ते. कारण का जे एकदम तर लाऊंज वगैरे वाले ते 2,000ची तिकीट होती. मला ती 2,000ची तिकीट घेऊन काय करायचं लाऊंज वगैरे ना. आपण काय खाणार, पोट भरून जेवलोय तर ना काय खाणार ना काही पिणार, तर काय अर्थच नाही. आपल्याला नॉर्मल आपली काढायची आणि जायचं. आणि चला आता बघू आता तिकडेच. बहुतेक मी रस्ता चुकला असं मला काय वाटतं. वेल 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 आता ऑलमोस्ट पोहोचलोच आहे आपण. समोर जो आहे तो ऑरेंज गेट, आपल्याला इथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. आय होप सो. इथून आता अजून किती लांब आहे, अजून 2 मिनिटं दाखवते. बस काही क्षणांनंतर
आपण आपल्या फेरीवर असू. की खूप टाइम असा विचार केला होता की जाईन 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 जाईन, कधी जायला टाइमच नाही भेटला, आणि आज भेटला तर मग आज निघालो सरळ. ते पण का रात्रीच अचानक भयानक तो प्लॅन झाला, कधीच प्लॅन काहीच नव्हता अलिबागला जायचा वगैरे. आता असंच बोललो की चला जाऊया, पब्लिक रेडी झाली. पब्लिक म्हणजे एकटीच आहे, पूजा रेडी झाली आणि मग बोललो चला निघूया. आता समोर आहे हा एंट्री गेट आहे तिकडे M2M साठी, जेवढं मला माहिती आहे तेवढं. हा इकडे लिहिलं तर आहे इकडे M2M फेरीज, इकडून आता आतमध्ये M2M. आता इकडे असं एवढं सुंदर, एवढे चांगले पोलीसवाले काका. प्रेमाने विचारलं, प्रेमाने सर्व काय झालं, सर्व सॉर्टेड, एवढं काय चेकिंग वगैरे काय नाही. आता जी नॉर्मली जी असते, जी नॉर्मल फेरी ती लेफ्ट हँड साईडला M2M वाली आहे, इकडे सरळ समोर. तर बघ आता इकडे किती टाइम लागतोय, कारण का आता इकडे गेट्स वगैरे तर बंद दिसतात. तर एंट्री कुठून याच्यासाठी ते मेन बघायचंय. तेवढं फिरतो आपण मस्तपैकी. आता आपल्याला पण आयडिया नाही. तर चला आता जेव्हा फेरी वगैरे लागेल त्या टायमालाच आता भेटूया आपण. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. वाटतं इकडे एंट्री आहे, तर मग इकडे गेल्यानंतर जाऊया. आता आपण इथूनच वाटतं एंट्री आहे, इथूनच आतमध्ये जायचंय. इकडे थांबूया, बघा तिकडे भेटू आता फेरीमध्ये सत्ता डायरेक्टली. तर आता फायनली एंट्री तर ओपन झाली आहे. तर आता आपण फिरत फिरत जायला लागणार आहे. तर आता बघूया आता किती मजा येते ह्या फेरीमध्ये. M2M ची वर्थ आहे की नाही आहे ते सुद्धा सांगेन. एवढं तरी मला माहिती आहे की वर्थ अशासाठी आहे कारण का ही फेरी मोठी आहे आणि प्लस एका तासामध्ये पोहोचवते. तिकडे तर सिक्युरिटी चेक, किंवा सिक्युरिटी चेकच्या नंतर आता सरळ आतमध्ये. बघच एवढी सुंदर अशी बोट माझ्या समोर. शेवटी पोहोचलो आपण भाई. तर 2 वाजता ही इथून रवाना होईल. आता वाजले आहेत 1:40. मजा नाही लाईफ. तर इथून आता अजून 20 मिनिटं बाकी आहेत निघायला. मग चला तर तेव्हापर्यंत आपण इकडेच थांबूया बाईक आपली, आणि मग बघू आता त्यानंतर काय सीन असणार आहे तो. लेट्स वेट अँड वॉच. भेटूया थोड्या वेळात. तर आता फायनली आता इकडे बसलो आहे सुखानी. मस्त एसी मध्ये एकदम chill. म्हणजे 400 रुपये जे आहे ते तर वसूलच आहेत, एवढं तर नक्कीच आहे. मग आता थोड्या वेळाने आता जेव्हा फेरी चालू होईल, ती आपली M2M जी आहे चालू झाल्यानंतर मग आता बघूया खायचा वगैरे काय विषय आहे तो. तर बघा तुम्ही, एवढी पब्लिक तर आहे. आणि हा आपल्या LS2चा हेल्मेट. आता आपण उतरल्यानंतर, जसं आपण मांडवाला उतरू त्याच्यानंतर मग आपण जेव्हा रेवर्स आपलं लगाव पर्यंत जेव्हा ट्रॅव्हल करू तेव्हा आपण बोलूया हेल्मेट वगैरे विषयाबद्दल. परत आपला जो माईक वगैरे घेतला इन्स्टाबद्दल, तेव्हापर्यंत आता थोडा आरामच करूया, कारण का 1 तास आहे. 1 तास काहीतरी बघूया, जर काय भेटलं खायला वगैरे ते खाऊया, नाही तर पिऊया. पिणं तर आपलं अल्कोहोल तर आपण पिऊ नाही शकत, कारण का नो ड्रिंक अँड ड्राईव्ह गाईज. काहीतरी पाणी वगैरे काहीतरी बघूयात आपण. तेव्हापर्यंत आता थांबा. ओके. आता हे 2 गोष्टी मागवल्या आहेत खायला. कोक बर्गर 290, समोसा 120, आणि कोक कितीला आहे का? कोक किती? या साईडला कुठेतरी खालच्या साईडला. तर आता हा वरचा डेक आहे, हा ग्राउंड वाला एक आहे. इकडे आता समोर जिकडे आम्ही लोक बसलोय हा समोरचा आहे. एक वरचा डेक आहे, हा 2,000-2,000चा आहे प्रत्येका मागे पर हेडचा. आणि आपला इंडियाचा फ्लॅग M2M. आणि बाकीची पब्लिक इकडे अर्धी इकडे आहे, आणि अर्धी लोक त्या साईडला, पण त्याच्या पलीकडे पण आहे एक डेक, तिकडे तिकडे आहेत बाकीच्या सर्व. तर आता फायनली आता आपण बाईक वगैरे आपले पार्क आहेत. कार तुम्ही बघू शकतात, एवढी फटक आहे जागा मस्तपैकी. आणि अजून काय दाखवण्यासारखं इकडे बस, आणि बाकी समोर आता कंटेनर्स वगैरे आहेत. एवढं काय नवीन काहीच नाहीये, सर्व काही जसं आधी सारखं होतं. तर आता रोरो वरून, म्हणजे जी छोटी जी फेरी असायची लोकलवाली त्याच्यावरून, आता आपण फक्त M2M मध्ये आलोय बस, बाकी काहीच नाही. बाकी जसं नॉर्मल जसं होतं जाण्याचं तसंच आहे. आणि टाइम कन्झ्युमिंग मध्ये मध्ये बोलू शकतात, कारण का बाकीच्या ज्या फेरीज होत्या त्या घ्यायच्या 2 तास 2.5 तास, आणि ही जी आहे ती बरोबर टाइम टू टाइम असते. त्याच तर 1 तासामध्येच पोहोचवणार. बाकीच्या ज्या असायच्या त्या 2.5 तास, कधी 3 तास लागायचे. हवा वगैरेचं असायचं. तर कधी हवा लागली तर कधी बंद पण व्हायच्या, कधी पोस्टपोन पण व्हायच्या. पण ह्याचं तसं नाहीये. ह्याचा ज्या टाइम दिला आहे जो ऑनलाईन जो असतो, आणि ऑनलाईनच मोस्टली तिकीट्स वगैरे काढा तुम्ही. लोकांना जर जायचं असेल तर इथे मुंबई टू मांडवा, तर ह्या लोकांच्या कधीच कॅन्सल वगैरे कधीच होत पण नाही. बाकीच्या ज्या आहेत, ज्या नॉर्मल फेरीज ज्या आहेत त्या कॅन्सल सुद्धा होतात आणि डिले सुद्धा होतात. तर त्याच्यामुळे मी प्रिफर करतो. आणि 400 रुपये खरं सांगायला गेलो तर वर्थ आहेत, खूपच वर्थ आहेत. आता जाऊया, आता तिकडे आता पोहोचल्यानंतरच आता पुढे ब्लॉगिंग चालू करूया, कारण का अजून दाखवण्यासारखं तर इकडे काय आहे पण नाही. तर असं तर मी स्वतः दाखवलं असतं. आता असं पण काय आहे ना, ते फक्त जेवण वगैरे आहे, खाणं वगैरे बस तेवढंच आहे. बाकी नॉर्मल प्रवास आहे. हा, जे नॉर्मल फेरीमध्ये जे हालेडोले असतात ते नाहीये. एकदम इकडे एकदम स्टेबल आहे, म्हणजे बाकीच्यांसारखं आहे. एकदम सुख, आणि असं वाटतं की कुठेतरी एकदम शांतपणे बसलोय तसं वाटतंय.
तर भेटू आता पुढे गेल्यानंतरच. आणि आता आपण आलो आहे वरती. इकडे बघूया आता फर्स्ट फ्लोर आहे. इकडे समोर हा बार आहे बहुतेक. बघूया जरा पुढे जाऊन. हा हा एक बार आहे एक. त्यानंतर हा एवढा सुंदर असा हा दृश्य आपल्या समोर इकडे सगळ्या कार वगैरे दिसत असेल तुम्हाला. हा तो रनवे आहे. आपला रनवे बोलतो इकडे सर्व वेटिंग वगैरे साठी असतात. आणि हे आपला इकडेच बहुतेक आपल्याला बार मध्ये लाऊंज आहे. इकडे हा मस्त इकडे लाऊंज आहे. थोडा आता वरती जाऊया. वरती जाऊन जरा बघूया. हा मग चला ना वरती जाऊया. वरती जाऊ शकतो ना तर आपल्याला नाही फक्त बनवायचा व्हिडिओ बनवायचा. तर मग आता थोड्या वेळानंतर आता हे त्या काकी आहे त्या बोललेलं थोड्या वेळाने आता जाऊ शकतो आपण. मग आता थोडा टाइम आता बसूया इकडे आतमध्येच तिकडचा बद्दल आनंद घेऊया. तर आता हा कमाल आहे इन्स्टा 360चा. पूर्ण एकदम वरचा अँगल आहे. तुम्हाला आता किती दिसतंय किती नाही ते मला समजत. आपण इकडे आपला डीजेचा मायका कनेक्टेडच आहे. पूर्ण वरचा अँगलच चालू आहे. तर वरती पण एक आहे पण तिकडे आम्हाला देत नाही अलाव नाही करत कारण का त्याची तिकीट नव्हती. आता असंच आता सध्यासाठी बघा. आणि हा खालचा पोझिशन आहे. थोडं तुम्ही बघू शकतात. हा मस्त एकदम सुंदर असा मजा तर येते. आता तिकडे तर आता खायला मागवले समोसा 120 आणि चिकन बर्गर 290. खर्च तर फट्टे येणारच आहे. रंगात एवढा घोडा लागलाच आहे. तर बघूया आता एक तास आता बोलतोय एक तास बरोबर डॉट दोन वाजता निघालेली आहे. तर बघू आता किती टाइम अजून लागतोय पोहोचायला. आता एवढूसाच होतं त्याची व्ह्यू. तर आता याच प्रकारे एका तासामध्ये पोहोचलोय. जसे शब्द दिले होते 1 तासाचा रस्ता आहे म्हणजे 1 तासाचा फेरीमध्ये तसा डॉट 1 तासामध्येच पोहोचलोय. आता तो गेट जो आहे तो आता लागायची गरज आहे. त्याला गेट लावला त्यानंतर मग सर्व पुढे फरार. तर आता बघू आता किती टाइम लागतोय. कारण का तो बरोबर ऍडजस्ट करायला पण टाइम लागतो सर ना. त्या हिशोबाने जसे होईल सुटा तेवढ्याच सुटायचं. चलो आता निघाले सर्व एक एक करून. आता इकडून रस्ता कसा आहे मला ते काय माहिती नाही. तर सरळ सरळ जायचं एवढं माहिती आहे. त्यानंतर पुढे कारण का एकदा आलेलो पण आहे आम्ही. पण इकडचा सिनेरिओ एकदम मस्त दिसतोय. मस्त आजूबाजूला नुसतं पाणी पाणी आणि आपणच फक्त. आता इथून आता बाहेर पडायला पण इकडे खूप मगजमारी आहे. कारण का तो मेन रोडला जायलाच रस्ता एवढा लांब चढक आहे. रात्रीचं जर कोणी याल ना तुम्ही इकडे अशी फाटेल ना तुमच्या लोकांची. एवढा पुन्हा काळोख असतो इकडे. कोणच आजूबाजूला नाही. नुसतं एकदम तो तसं रस्ता आणि आजूबाजूला नुसते झाडं वगैरे जंगल वगैरे. तर तेवढंच आहे. त्याच्यामुळे एवढी फाटते ना रात्रीचे आले इकडे. बोललो दिवसा झालेला बरं आहे. तर बघू उद्या जर निघाला तर उद्याच निघू नाही तर मग परवा निघू. लेट्स सी. आता प्रधानवाडी पर्यंत पोहोचेपर्यंत तरी आपण बोलूया त्या तिकडे. कारण का आता काय रेवस तर आता रेवस बोलते सॉरी मांडवा तर आता आलोच आहे. पण समजलंच नाही जर खरं बोलायला गेलं ना खरंच वरतात पैसे जेवढे काय देतो ना आपण. खरंच वरत आहे. कारण का समजलंच नाही म्हणजे तो 1 तास कसा गेला आणि कधी पोहोचलो हे समजत नाही जर खरं बोलायला गेलो तर. एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. 5 स्टार रेटिंग एकदम मस्तपैकी. बघूया आता इथून जरा बाहेर पडूया. बाहेर पडल्यानंतर बघूया काय कार्यक्रम होतो ते. स्पीड बोर्ड काढतायत आतमध्ये घेतात की बाहेर काढतात ते समजत नाही. त्यामुळेच आता एवढा जाम लागलाय. आता 5-10 मिनिटाशिवाय का ते हलणार तर नाहीच. तेव्हापर्यंत इकडे शांतपणे उभं राहायचं. तर बघू शकता तिकडे स्पीड बोर्ड निघते. सॉरी स्पोर्ट्स फिशिंग 31. किती सुंदर वाटतंय ना कभी अशी देखी. समोरून जवळच बघा ती मस्त वाटतं. म्हणजे असं असं जर का बघायचं असेल तर अलिबागला जावं लागतं मला असं वाटतंय. गेटवे वगैरेला पण आहे. त्या लोकांना मला एकच समजलं नाही 2 तासाचे 4,000पासून स्टार्टिंग आहे. 8 ते 10 किलोमीटर घेऊन जातात. ते जर एका मिडल क्लास पोराला किंवा पोरीला त्याच्या घरच्या घरचा असेल तर ते कशी करेल. तर तो कसा करेल हा विचार येतो मला. ठीक आहे त्यांच्यामध्ये ताकद आहे ते लोक करतात. पण तो पण एक बिझनेस सध्या फॉर्म मध्ये मुंबई सारख्या ठिकाणी. कारण का मुंबईमध्ये कधीच कोणी असं यश वगैरे कधी असं कोणी एक्सपिरियन्स केला नाही. त्यामध्ये एक नंबर वाटतं ते. पब्लिक पण देते हौशीने. ठीक आहे. आता मेन आता भाई फायनल्स इंडिया वर्सेस न्यूझीलंड त्याचा टाइम. आता बघा इकडे आजूबाजूला कायच नाही. रात्रीच्या टायमाला पूर्ण काळोख असतो. ना एक स्ट्रीट लाईट आहे ना काय आहे. पूर्ण काळोख असतो आजूबाजूला लेफ्ट आणि राईट दोन्हीच्या साईडला. तर कोण म्हणजे किती फाटत असेल ती काय व्यक्तीची. म्हणजे जर नवीन नवीन असेल त्याची अशी पण बाय डिफॉल्ट समजा काळोखात जर त्याची फाटत असेल तो जर ह्या रस्त्यावर आला रात्रीचा तर काय त्याची आला तरी विचारायची. तर आपण पोहोचल्यावर आपण बोलणार होतो हेल्मेट आणि डीजे माईकचा. तर डीजे माईक तर 10,000ला जो भेटतो युजली तो मी घेतलाय. ऑफलाईन घेतला ऑनलाईन नाही घेतलाय. गॅजेट वर्ल्ड 08 भाईंदरला मीरा भाईंदरच्या मध्ये एक शॉप आहे तर त्यांच्याकडून घेतला मी. ऑनलाईन 10,000 दाखवत होता त्याकडून घेतला तो मला 9,400 की 9,600 ला पडला तो. त्यासोबत त्यांनी एक ट्रायपॉड सुद्धा दिला त्याचा कॉम्प्लिमेंटरी म्हणून. आणि हा आपला हेल्मेट उतर गया
LS2 चा आहे Storm 2, 11,300 ला पडला. पण वर्थ आहे जेवढं मला माहित, जेवढं म्हणजे मला जेवढं हेल्मेटचा जेवढा मला एक्सपिरियन्स आहे. आता बाकीचे जे आहेत माझ्याकडे एक्सोर घ्या किंवा बाकीचे कोणते पण दुसरे घ्या, ते म्हणजे लिटरली म्हणजे दीड तासानंतर जेवढं मी बघितलं ना, दीड तासानंतर मला कानाच्या इकडे खूप प्रेशर आहे. म्हणजे एवढं दुखायचं ना, अनबेरेबल होतं. आता हा मी घातलाय एकदम एवढा हलका वाटतो ना, की म्हणजे असं वाटतच नाही की हेल्मेट वगैरे घातलं म्हणून. थोड्या टायमानेच वायझर ओपन होतं. जेव्हा आपण मुंबईवरून येत होतो भाऊच्या धक्क्याला, त्या टायमाला वायझर ओपन होतं तेव्हा एकदम गरम गरम वाटत होतं. म्हणजे काय बोलतात, ऊन जे लागते ते फट्टे लागत होतं. म्हणजे जसं याचा वायझर मी बंद केला, एकदम म्हणजे बोलतात ना, तुझी गरमी जी वाटत होती चेहऱ्यावर ती काहीच नाही, ती सरळ व्हायचं गेली. हा एक फरक आहे. म्हणजे जर इन्व्हेस्ट करायचं हेल्मेट मध्ये, चांगला घ्या, थोडा कॉस्टली भेटेल पण वर्थ असेल, एवढं तरी मला माहिती आहे. पण LS2 आता नाव ऐकलेलं, म्हणजे नाव ऐकलेलं म्हणजे घ्यायची होती खूप इच्छा, आणि शेवटी तो घेतला एकाने कोणीतरी मला रेकमेंड केलेला, तो घेतला. आणि आता समजते की भाई तो किती वरती आहे. तर आता खूप सरळ 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 आल्याच्या नंतर आता आता एक लेफ्ट घेतला आहे, तो अलिबागचा आहे. तो तर इकडून आता आम्हाला 7.5 किलोमीटर अर्थात 20 मिनिटं लागणार आहेत अजून तिकडे, जिकडे आम्हाला लोकांना जायचं तिकडे प्रधानवाडी म्हणून. तर तिकडे गेल्यानंतरच आता मग थोडा रिलीफ भेटेल आम्हाला, कारण का खूप उन्हामध्ये ट्रॅव्हल करून खूप वैतागलोय. डोक्यावरच ते ऊन पडते, त्याच्यामुळे त्रास होतो. जेव्हापर्यंत डोकं थंड पाणी घेणार नाही तेव्हापर्यंत तर काय बरं वाटणार तर नाहीच. त्यामुळे तिकडे गेल्यानंतरच आता आपण तिकडे गेल्यावर ब्लॉग संपवूया की नगाव बीचवर फिरून आल्यानंतर ब्लॉग संपवूया, तिकडे पोहोचल्यानंतर समजेल. आता बघू, आता ऑलमोस्ट पोहोचलो तर आहे. तर आता एवढं काय वाटत तर नाही, असं वाटतं की मुंबईमध्येच फिरतो, कारण का इकडे अलिबाग मध्ये पण फिरून फिरून असं वाटायला लागलं की आपण पण इकडेच येतात. त्यामुळे एवढं का मगज मारीचं तर काय शॉर्ट तर आहेच नाही. तर बघूया आता सर, तिकडे जाऊनच भेटूया आपण एकमेकांना. त्यानंतर मग लास्ट टाइम जो होता त्या टायमाला मी रात्रीच पोहोचलो होतो, संध्याकाळी. तर एवढं काय नीट पण दाखवता आलं नाही, रूम्स वगैरे आणि त्याची तिकडची जी काही प्रॉपर्टी आहे दाखवता पण आली नाही. आता पोहोचल्यानंतर एकदम पद्धतशीर एकदम चांगल्यापणे तुम्हाला दाखवायला आधी पोहोचूया आता. आता इथून पण आता एकदम सरळ सरळ रस्ता दिसतोय मला, एवढा लांब पर्यंत बघाल तेवढा लांब पर्यंत एकदम सरळ सरळ रस्ताच आहे. इथून बघू आता किती किलोमीटरचा रस्ता आहे, कारण का मॅप्स वर तर होता 7 किलोमीटर दाखवते, तर 7 किलोमीटर तर मला असं वाटतं एकदम सरळच आहे. आता नगावच्या आधी एक छोटस गाव आहे, तिकडं तर थोडेफार टर्न्स वगैरे आहेत, नाही तर एकदम सरळच आहे. बघू आता रेवदंडा 0.5 किलोमीटर, म्हणजे रेवदंडा पासून नगाव 6.5 किलोमीटर आहे जेवढं मला माहिती आहे. तर बघू आता पोहोचूनच तिकडे आता आपण सरळ चालू करूया. तर आता आपण नगावला पोहोचलो आणि नगावला प्रधानवाडीमध्ये जाण्याच्या आधी आपण आधी आलो आहे इकडे, जे नगाव बीच आहे. म्हणजे आता संडे आहे, रविवार आहे, त्याची फाईल सुद्धा आहे. अर्ध जण घरी गेले, अजूनपर्यंत इकडे येतात. ते बघाच आता किती मजा येते, काय काय आहे काय काय नाही. जास्त करून वॉटर स्पोर्ट्स आहे, त्यानंतर ATV वर फिरतात आहेत, ते बघा जरा तुम्ही स्वतः. आता आपल्याला तर हाऊस नाही, कारण का आपल्याकडे आपला घोडा आहे. घोडा किंवा हाती बोलत होते, दोन्ही पण बोलायला तरी काय प्रॉब्लेम नाही. ते आहे तर मग ते कशाला, ते सोडून आपण दुसरीकडे कशाला जाणार ना. मग इकडे थोडं थांबूया, थोडं चिल आउट करूया, मग त्यानंतर प्रधानवाडीमध्ये जाऊया. त्यानंतर प्रधानवाडी मी तुम्हाला दाखवतो. स्टेटिंग. तर आता फायनली आता पोहोचलो आहे प्रधानवाडीमध्ये. आता थोडं आता थांबवतो गाडी जरा, तिकडे आपलं रूम असेल त्याने, मग त्यानंतर मग तुम्हाला एक प्रॉपर एक टूर देतो. तर जेवढं इन्स्टावर दिसतं तेवढं बघा, पुढे नंतर अजून मी देतो तुम्हाला. इथून हा एंट्रन्स हा एकदम सुंदर असं, आणि त्याच्या पुढेच प्रधानवाडी असं लिहिलेलं आहे. लेफ्ट आणि राईटला सगळीकडे झोका वगैरे पण सुद्धा आहे. तर आता इकडेच आपण हा 360 चा आपला व्ह्यू आता बंद करूया आणि आपण आपल्या कॅमेरानी
नॉर्मल आपला जो आयफोन आहे त्यामधून आपण रेकॉर्ड करूया. तर आता फायनली आता आपण या प्रधानवाडीमध्ये आपण पोहोचलेलो आहे. तर लास्ट टाइम जे होतं त्या टायमाला तुम्हाला दाखवतं तर नीट आलं नाही, पण आता आज बघूया आपण काय काय प्रॉपर्टी आहे ती. तर आता इकडे बसण्यासाठी आहे एक चांगलं, इकडे 2 रूम्स आहेत. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की एसी नाही आणि टीव्ही नाही. तर त्यानंतर इकडे अजून एक झुळा एक आहे, इकडे 2 आहेत. तिकडे त्या दादाचा किचन आहे आणि तिकडेच केक्स वगैरे पण बनवतात. हा एंट्रन्स समोरचा. असे सर्व लाईट्स वगैरे कस्टमाइज करून लावलेत. त्यानंतर इकडे अजून एक झुळा आहे. जर कोणाला जर काही रिलॅक्स करायचं असेल तर इकडे ते लोक रिलॅक्स करू शकतात. प्लस अजून एका टेबल इकडे खायचं प्यायचं जे काही असेल ते सर्व पण तुम्ही करू शकतात. आणि आता आपण आता रूम पण दाखवतो तुम्हाला. त्यासोबतच हा एक अजून एक झुळा आहे आणि रूम असणार आहे. स्वतः एसी नाही आहे, बाकीचं जे काय एकदम मस्तच आहे. इथून जर लपाछुपी किंवा पकडापकडी खेळायची असेल तर इथून बाहेर इथून आत असं करायचं. आणि हा एक वॉशरूम एक आहे. आता एवढूसाच हा टूर आहे, बाकी एवढं काहीच नाहीये. पण हा प्रॉपर्टी एकदम चांगली आहे. प्रॉपर्टी चांगली आहे म्हणून मी इकडेच येतो. मी हेच प्रिफर करतो इकडे यायला. तुम्ही पण या. तुम्हाला पण वाटलं तर कॉन्टॅक्ट डिटेल्स मी पाठवेन डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी ऍड करेन. जर हा ब्लॉग आवडलाच असेल परत तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा आणि असंच शेअर करत राहा. सो टिल दॅन, जय हिंद, जय महाराष्ट्र.